हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 9th स्टँडर्डची टू अ बटरफ्लाय ही पोयम बघणार आहोत. पोयम खूप सुंदर आहे आणि ती लिहिली आहे विल्यम वर्ड्सवर्थ यांनी. पोयममध्ये फुलपाखरू आहे आणि रायटर आहे. ज्यावेळेस रायटर एका बागेमध्ये गेलेला असतो त्यावेळेस त्याला एक फुलपाखरू दिसतं आणि मग तिथून पुढे त्याला ही पोयम सुचते आणि तो त्या फुलपाखरासोबत बोलण्याचा प्रयत्न करत असतो आणि बोलता बोलता त्याचा असं लक्षात येतं की आपण जे आपलं बालपण जगलेलं आहोत त्याच्यामध्ये पण ह्या फुलपाखरामुळे आपण खूप जास्त मजा केलेली आहे. बघा, ते फुलपाखरू त्यांना त्यांचं बालपण पण आठवून देतं आणि सेम या रायटरला त्या फुलपाखरासोबत बोलण्याचा मोह टाळता येत नाही आणि तो त्या फुलपाखराला ॲज अ ह्युमन बिंग म्हणजेच एक माणूस म्हणून तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि हेच या पोयममध्ये खूप छान पद्धतीने त्यांनी लिहिलेलं आहे. पोयम फक्त 2 स्टांजाची आहे. लाईन टू लाईन ज्यावेळेस आपण तिचा मिनिंग बघण्याचा प्रयत्न करू तर तो समजण्यासाठी थोडासा अवघड जाईल. त्यामुळे आपण ही जी पोयम आहे तिचा जो मिनिंग आहे एक पूर्ण स्टांजा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो पोयम शिकताना खूप मजा येणार आहे. जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर प्लीज त्याला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेट्स मिळत राहतील. सो आपण स्टार्ट करू. टू अ बटरफ्लाय. स्टे नियर मी, डू नॉट टेक द फ्लाइट. A little longer stay in sight. Much converse do I find in thee, historian of my infancy. Float near me, do not yet depart. Dead times revive in thee. Thou bringest gay creature as thou art, a solemn image to my heart. My father's family. Oh, pleasant were the days, the time when in our childish plays, my sister Emmeline and I together chased the butterfly. A weary hunter did I rush upon the prey with lips and springs. I followed on from brake to bush, but she, God love her, feared to brush the dust from off its wings. So poem आहे विल्यम वर्ड्सवर्थ यांची. काय सांगण्याचा प्रयत्न करताय ते पहिल्या स्टांजामध्ये बघा. त्याच्या अगोदर इथं काही वर्ड्सचं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. दी म्हणजे काय तर यू. हे वर्ड्स ज्यावेळेस तुम्ही शोधताल तर त्याचा मिनिंग आपल्याला या पद्धतीने घ्यायचा आहे. दो म्हणजे काय तर यू. सो ही पोयम एका रिदममध्ये बसवण्यासाठी त्यांनी अशा पद्धतीचे वर्ड्स यूज केलेले आहे, ज्याचा मिनिंग इथं दोन्ही टाईम काय दिसतोय, सेम दिसतोय. सेम. ब्रिंग्स्ट म्हणजेच काय तर ब्रिंग या अर्थाने घ्यायचं आणि आर्ट काय तर आर या अर्थाने आपल्याला घ्यायचं आहे. सो एक वेगळ्या पद्धतीची ही पोयम आहे ज्यामध्ये वर्ड्स वेगळे यूज केलेले आहेत आणि त्याचा मिनिंग टोटली डिफरंट आहे. सो हेच या लिटरेचरचं एक सौंदर्य पण असतं. आपण वर्ड्स कसे पण कोणत्याही पद्धतीने घेऊ शकतो. सो आता आपण मिनिंग समजून घेण्याचा प्रयत्न करू. एक जे फुलपाखरू असतो ते खूप मोशनलेस म्हणजे ते न हलता डुलता एका झाडावरती बसलेलं असतं आणि मग हे रायटर काय म्हणतात की स्टे नियर मी, माझ्या जवळच तू काय कर राहा. तू इथून उडून जाऊ नको. दाय म्हणजे काय यू. तू इथून उडून जाऊ नको. अजून थोडा वेळ तू काय कर माझ्या नजरेसमोरच राहा, माझ्या नजरेच्या आवाक्यामध्ये तू राहा. साईट या शब्दाचा अर्थ काय तर आपल्या नजरेमध्ये राहणे. त्याचा आवाका, त्या नजरेच्या आवाक्यामध्ये तू काय कर राहा. मच कॉन्वर्स डू आय फाइंड इन दी. तुझ्यामध्ये मला बऱ्याचशा विरोधाभास आम्हाला भेटतात. कुणाला तर हिस्टोरियन्स ऑफ माय इन्फसी. माझ्या काळातले जे काही हिस्टोरियन्स आहेत, ज्याला काय म्हणतो आपण इतिहास लेखक ज्याला म्हणतो आपण, तर त्या हिस्टोरियन्स जे माझ्या समकालीन आहेत त्यांना पण तुझ्यामध्ये बरेचसे विरोधाभास जाणवतात. तू काय कर माझ्या जवळच राहा. फ्लोट नियर मी, माझ्या जवळच काय कर तू उडत जा. डू नॉट येट डिपार्ट. डिपार्ट म्हणजे काय तर निघून जाणे.
तू इथून काय करू नकोस, निघून जाऊ नकोस. का तर तुझ्यामुळं माझा जो काही टाईम गेलेला आहे, माझा जो काही भूतकाळ आहे, तर तो भूतकाळ माझा काय होतोय, पुनर्जीवित होतो आहे. रिवाईव्ह या वर्डचा अर्थ काय, तर पुनर्जीवित होणे. माझा भूतकाळ तुझ्यामुळं काय होतोय की पुनर्जीवित होत आहे. दो ब्रिंग्स गे क्रिएचर ॲज द आर्ट. आणि तू काय करते, ब्रिंग्स म्हणजे काय, घेऊन येते आनंद माझ्या जीवनामध्ये. एकंदरीत काय, तर पूर्ण मनुष्य प्राण्यांचे जे जीवन आहे त्याच्यामध्ये तू काय करतेस, आनंद घेऊन येतेस. त्याच्यामुळे तू काय करू नकोस, इथून निघून जाऊ नकोस. आणि तुझ्यामुळेच काय होतंय, तर लोकांच्या जीवनामध्ये आनंद पण येतोय. त्यानंतर तू काय करते, तर माझ्या जीवनामध्ये एक पवित्र अशी चित्र माझ्या समोर उभा करते. सोलम म्हणजे काय, तर पवित्र. इमेज म्हणजे काय, तर फोटो किंवा त्याला आपण चित्र म्हणतो. तर तू माझ्या आयुष्यामध्ये एक पवित्र असं चित्र निर्माण करते माझ्या वडिलांच्या फॅमिलीचं. म्हणजेच काय, त्यांच्या फॅमिलीचं ते चित्र काय करते, ती फुलपाखरू क्रिएट करते. सेकंड स्टांजामध्ये आता पोएटनं त्यांच्या ओल्ड मेमरीज शेअर केलेला आहे. ओ प्लेझंट वेअर द डेज. किती आनंददायी ते दिवस होते. आणि तो जो टाईम होता तो कोणता होता, तर या कवीच्या बालपणातला होता. ते कवी आणि त्यांची जी बहीण आहे एमिलिन, हे दोघं मिळून कशा पद्धतीने त्या बटरफ्लायला चेस करत होते, त्या बटरफ्लायचा पाठलाग करत होते. आणि त्या पाठलाग करताना तो एकमेव असा हंटर, ज्याला आपण शिकारी असं म्हणतो, तर तो जो शिकारी आहे तो त्याची शिकार करण्यासाठी इकडे तिकडे सैराबाहेर पळत होता, उड्या मारत होता आणि त्या फुलपाखरावरती झडप पण टाकत होता. तर या पद्धतीने त्यांनी त्यांच्या बालपणामध्ये फुलपाखरू पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जर तुम्ही बागेमध्ये गेलेले असताल तर तुम्ही पण बघितलं असेल की बालपणामध्ये आपण कशा पद्धतीने ते फुलपाखरू पकडण्याचा प्रयत्न करतो. तर सेम प्रयत्न त्या कवीने पण त्यांच्या बालपणात केलेला आहे. आणि बऱ्याच वेळेस त्यांना यश पण मिळालं असेल आणि बऱ्याच वेळेस त्यांना अपयश पण मिळालेलं असेल. सो त्यांनी त्या फुलपाखराला खूप वेगवेगळ्या पद्धतीने पाठलाग करून बघा. ब्रेक म्हणजे काय, तर कधी कधी ते खूप दाट झुडपामधून तिचा पाठलाग करत होते, तर कधी कधी छोट्याल्या झुडपांमधून ते तिचा पाठलाग करत होते. पण त्यांची जी बहीण होती ती खूप घाबरायची. तर कशाला, तर त्या फुलपाखराच्या पंखावरची जी धूळ बसलेली असायची ती साफ करायला पण ती घाबरायची. का, तर फुलपाखरू हे खूप नाजूक असतं, कदाचित तिचे पंख तुटून जाईल याची भीती त्यांच्या बहिणीला एमिलिनीला वाटायची. सो एकंदरीत दोन जे स्टांजे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे, ते एकतर त्यांनी त्या फुलपाखराशी संवाद साधलेला आहे, तिला बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे, ती जिवंत आहे असं ग्राह्य धरून. आणि दुसऱ्या याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या ज्या काही घटना आहे अगोदरच्या फुलपाखराबद्दलच्या त्याला त्यांनी पुनर्जीवित केलेलं आहे. सो एकंदरीत ही जी पोएम आहे ती फुलपाखरावरती पण होती आणि या पोएटच्या निगडीत होती, त्यांच्या जीवनाशी निगडीत होती. सो आय होप तुम्हाला ती समजली असेल. थँक्यू.